नमस्कार, स्वप्नास किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आपल्या आजच्या या स्पेशल व्हिडिओ मध्ये आपण भाजणीची थालीपीठं बनवणार आहे। ज्या भाजणीपासून आपण कोंबडी वडे बनवलेले आहेत त्याच भाजणीचा वापर करून आज आपण इथे अशा पद्धतीची थालीपीठं बनवणार आहे। अतिशय चविष्ट अशी बनतात। कोंबडी वडे ही अतिशय चविष्ट बनतातच, त्यासोबतच आपण त्याची धपाटे किंवा थालीपीठं जी बनवली आहेत तीही अतिशय चविष्ट बनतात। अशा पद्धतीची थालीपीठं आता दोन्ही बाजूनी आपण खरपूस अशी भाजलेली आहेत। थालीपीठं म्हणलं की थोडी जाडसर अशी येतात। आज थालीपीठामध्ये आपण भरपूर सारा कांदा कोथिंबीर वापरलेली असते, त्यामुळे त्याची चव आणखीनच वाढते। तर पाहत आहात तुम्ही अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी अशी खरपूस भाजलेली आहेत आणि ही थालीपीठं आपल्याला दिवसभर अशी मस्त खरपूस खमंग राहतात दोन्ही बाजूनी भाजलेली असल्यामुळे। आणि घट्टसर असं दही घेतलेलं आहे। आता थालीपीठ म्हटलं की त्याच्यासोबत दही येणारच। अशा पद्धतीची थालीपीठं बनवण्यासाठी मी जी कोंबडी वड्याची भाजणीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे त्या भाजणीचीच इथे मी थालीपीठं बनवलेली आहेत। आणि पाहत आहात तुम्ही अतिशय सुंदर रंगही आलेला आहे थालीपीठांना। आता याच्यामध्ये कोथिंबीर जास्त वापरलेली आहे त्यामुळे असा हिरवटसा रंग आलेला आहे। आणि पाहिलेलं आहे तुम्ही अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी अशी मस्त सुंदर भाजून घेतलेले आहेत। ज्यावेळेस थालीपीठ आपण दोन्ही बाजूनी भाजतो त्यावेळेसच त्याची मस्त अशी खरपूस चव लागते। म्हणून थालीपीठ बनवत असताना मात्र दोन्ही बाजूनी अगदी खरपूस असं भाजून घ्यावं लागतं। इथे 4 वाटी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे। जी कोंबडी वड्याची भाजणी आहे त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे, तीच भाजणी मी इथं वापरत आहे। त्या भाजणीचं पीठ मी इथं 4 वाटी मोजून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता कांदा वापरणार आहे। थालीपीठ म्हटलं की कांदा हा आलाच। 2 इथं मीडियम साईज मध्ये अशा पद्धतीने कांदे घेतलेले आहेत, ते अगदी आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत। आणि भरपूर सारी इथं कोथिंबीर घेतलेली आहे। आता ही कोथिंबीर फुलं आलेली आहे त्यामुळे अतिशय मस्त असा सुंदर याचा वास येत आहे। आणि भरपूर सारी अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, सोबतच मिरच्या, लसूण आणि इथं आल्याचा एक छोटा तुकडा घेतलेला आहे। आता चवीला आपण मीठ ज्याप्रमाणे तुम्हाला गरजेचं आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं वापरू शकता। मी 2 चमचे घेतलेला आहे। हिंग आणि हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद आहे आणि पाव चमचा हिंग घेतलेला आहे। 1 चमचा ओवा घेतलेला आहे, 2 मोठे चमचे तीळ घेतलेले आहेत आणि 1 चमचा आपण इथं जिरे घातलेले आहेत। भाजणीमध्ये ऑलरेडी आपण इथं जिरे वापरलेले आहेत त्यामुळे 1च चमचा आपण इथं जिरे वापरणार आहे। आता पहिल्यांदा तर पीठ मळून घेणार आहे आपण। आता 4 वाटी पीठ एवढ्या प्रमाणात झालेलं आहे, तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार पीठ इथं घेऊ शकता। आता 4 वाटी पिठामध्ये साधारणतः 10 ते 12 थालीपीठं बनतात। आता इथं वाटी दाखवलेली आहे त्या वाटीच्या मदतीने मी इथं 4 वाटी पीठ घेतलेलं आहे। जे आपण मिरची, आलं आणि लसूण घेतलेलं ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं, अगदी बारीकही नाही वाटायचं, थोडं जाडसरच असं वाटून घ्यायचं। आता चवीसाठी मी इथं लाल तिखट जे रेग्युलर घरी वापरतो भाजीमध्ये तेच घेतलेलं आहे, ते इथं मी 1 चमचा घेतलेला आहे। आता हे जे आपण बाकीचे सगळे मसाले घेतलेले आहेत पिठामध्ये घालण्यासाठी ते सगळे मिक्स करून घ्यायचे आपण। आणि ओवा आपण मात्र अशा पद्धतीने हाताने थोडा क्रश करून टाकायचा। इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने ओवा हातामध्ये थोडा क्रश करून टाकायचा। आता इथं भरपूर तीळ वापरायचं कारण असं आहे की जी थालीपीठ असतात त्याच्यामध्ये तीळ असे दिसतात ही सुंदर आणि थालीपीठाची चव ही वाढवतात, म्हणून इथं आपण भरपूर सारं तीळ घेतलेले आहेत। आणि कोथिंबीर तर तुम्ही पाहतच आहात, अगदी पिठाला पूर्ण झाकून घेतलेला आहे कोथिंबीरीनं, म्हणून भरपूर सारी कोथिंबीर वापरायची, त्यामुळे ही चविष्ट बनतात। आता कांदा जो घेतलेला आहे तो अगदी बारीक चिरून घेतलेला आहे, मी इथं दाखवलेला आहे तुम्हाला। अशा पद्धतीने अगदी बारीक चिरून घ्यायचा, चॉपरच्या मदतीने अगदी बारीक चॉप करून घेऊ शकता, परंतु मी इथे बारीक चिरूनच घेतलेला आहे। आता हे जे सर्व साहित्य आहे पहिल्यांदा तर हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। पिठामध्ये सगळे मसाले, कोथिंबीर, कांदा वगैरे सगळं मिक्स करून घ्यायचं। आता कांद्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडं असतंच, म्हणून पहिल्यांदा इथं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला अंदाज येईल की याच्यामध्ये आपल्याला किती पाणी वापरायचं आहे। आता कोथिंबीर ही आपण इथं धुवून वापरलेली आहे त्यामुळे थोडंसं पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्येही आहे आणि कांद्यामध्येही आहे, म्हणून इथं पहिल्यांदा थोडंसं चेक करून घ्यायचं। सगळे मसाले अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आणि लागल त्या प्रमाणातच आपण याच्यामध्ये पाणी ऍड करायचं। थालीपीठामध्ये कांदा वापरला की त्याची चव काय वेगळीच लागते। आणि कांदा आपण ज्यावेळेस खरपूस असं थालीपीठ भाजतो त्यावेळेस त्यातील कांदाही भाजला जातो, त्यामुळे तसा करकर किंवा कच्चा राहतच नाही। जरी बारीक चिरून आपण वरनं कच्चा घातलेला असला तरी सुद्धा तो थालीपीठ भाजल्यानंतर अजिबात कच्चा लागत नाही, त्याची वेगळीच टेस्ट लागते। थोडासा असा क्रंचीनेस असतो थालीपीठ मध्ये कांद्याचा, त्यामुळे त्याची चव आणखीनच वाढते। म्हणून अशा पद्धतीने तुम्ही बारीक चिरून कांदा वापरू शकता थालीपीठामध्ये, अतिशय चविष्ट बनतात। आता थोडं थोडं पाणी ऍड करत आपल्याला इथं पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहत आहात थोडंसं चिकटसरच पीठ आहे, आपण इथं वड्याचं पीठ वापरलेलं आहे, त्याच्यामध्ये तांदळाचं प्रमाण जास्त होतं, सोबतच आपण त्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू,
हरभरा डाळ, उडदाची डाळ वापरलेली आहे, पोहे वापरलेले आहेत, भरपूर सारा धान्यांचा वापर केलेला आहे। त्यामुळे अतिशय चविष्ट अशी ही भाजणी तयार झालेली आहे। आणि मसालेही वापरलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण भरपूर सारे जिरं वापरलेले आहेत, बडीशेप वापरलेले आहे, मेथी वापरलेली आहे। आता इथं अशा पद्धतीने पीठ मळून झालेलं आहे। थोडंसं कठीणसरच मळून घ्यायचं। नंतर 10-15 मिनिटांना आपण ज्या वेळेस थालीपीठ बनवायला घेतो त्यावेळेस जेवढा आपल्याला बनवायचं आहे तेवढ्या प्रमाणात आपण गोळा बाजूला काढून घेऊन अशा पद्धतीने थोडा हातानं पाण्याचा हात लावून मर्दून घ्यायचं, म्हणजे आपल्याला थालीपीठ थापणं सोपं जाईल। म्हणून इथं आपण अशा पद्धतीने थोडं पाण्याचा हात लावून मळून घेतलेला आहे। कांदा वापरलेला आहे, त्यामुळे तुम्हाला शंका वाटत असेल की थालीपीठ थापत असताना तुटेल किंवा मधनं फाटण्याची शक्यता आहे, परंतु असं काहीच होत नाही। साधी सिंपल एक ट्रिक वापरायची आहे। थोडंसं पीठ आपण घट्टसर मळून घ्यायचं आणि जे कापड आहे आपण ज्याच्यावरती अशी थालीपीठ थापणार आहे त्याच्यावरती पाणी थोडंसं आधी पसरवून घ्यायचं, नंतर त्याच्यावरती गोळा ठेवायचा आणि पाण्याचा हात लावूनच असं थालीपीठ पसरवून घ्यायचं, म्हणजे अगदी सहजरित्या पसरलं जातं। त्यामुळे कांदा असला तरीही फाटण्याची शक्यता नाही। ज्यावेळेस पीठ पातळ होतं त्यावेळेस हाताबरोबर चिटकून वरती येतं, म्हणून तिथं फाटण्याची शक्यता असते थालीपीठ। अशा पद्धतीने जर तुम्ही थापली तर अगदी परफेक्ट अशी थापली जातात। थोडंसं घट्टसर पीठ असलं की पुढे सरकवायलाही मदत होते आणि चिपचिप नसल्यामुळे हातालाही जास्त चिटकत नाही। आता तवा गरम करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने कापड आपण तव्यावरती पालतं घालून घ्यायचं। ज्या बाजूला थालीपीठ आहे ती बाजू तव्याकडे गेली पाहिजे। आता ज्या वेळेस आपण थालीपीठ बनवतो तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये होल केली जातात। आता कापडावरही तुम्ही अशा पद्धतीने होल करू शकता। थालीपीठामध्ये अशा पद्धतीने होल केल्यामुळे त्याच्यामध्ये तेल घातलं की खरपूस अशी भाजली जातात। आपण ज्यावेळेस खमंग खुसखुशीत आपल्याला थालीपीठ बनवायचं असतं, कुरकुरीत बनवायचं असतं, त्यावेळेस जी होल आहेत त्याच्यामध्ये भरपूर सारं तेल घालायचं आणि साईडनेही भरपूर सारं तेल घालून घ्यायचं, मग अशी कुरकुरीत खुसखुशीत थालीपीठं भाजली जातात। आता परत दुसऱ्या बाजूनेही आपल्याला भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम करायची, म्हणजे अगदी खुसखुशीत अशी भाजली जातात। हाय फ्लेमवरती पटकन भाजली जातात, त्यामुळे ती मऊही पडू शकतात किंवा जळूही शकतात, म्हणून गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि अगदी खरपूस अशी भाजून घ्यायची। आता दुसरंही थालीपीठ मी इथं थापून घेतलेलं आहे। आता पहिली जी पद्धत होती तव्यावरती डायरेक्ट मी होल केलेली होती, आता परत दुसरी ही पद्धत आहे। कापडावरती थापल्यानंतर पहिल्यांदाच आपण इथं होल करून घ्यायची, नंतर कापड तव्यावरती पालतं घालून घ्यायचं आणि पाणी लावायला अजिबात विसरायचं नाही। पाणी लावलं की वरची बाजू आहे ती थोडी मॉइश्चराइज पकडते आणि झाकण ठेवल्यानंतर ती अगदी व्यवस्थित अशी शिजली जाते किंवा भाजली जाते आणि कच्चा असंपणा येत नाही थालीपीठाला। पिठ्ठाळ अशी थालीपीठ अजिबात लागत नाहीत, अगदी मस्त परफेक्ट कुक होतात। पाहत आहात तुम्ही अगदी वरच्या बाजूनेही परफेक्ट अशी कुक झालेली आहेत। आता दुसऱ्या बाजूनेही अशा पद्धतीने मस्त आपल्याला भाजून घ्यायची आहेत, अगदी खमंग अशी भाजून घ्यायची थालीपीठं। ही सिंपल रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा।